पंढरपूर ते अयोध्या याबरोबर तीर्थक्षेत्र बालाजी ते तीर्थक्षेत्र वाराणसी यासाठी आपण बस गाडी आणि रेल्वे गाडी सुरू करा या संदर्भाचं महत्वपूर्ण निवेदन सादर करण्यात आलंय। शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या वतीने पंढरपूर रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर यांच्याकडे तीर्थक्षेत्र पंढरपूरमधून तीर्थक्षेत्र पंढरपूर ते तीर्थक्षेत्र अयोध्या, पंढरपूर ते तीर्थक्षेत्र तिरुपती बालाजी आणि तीर्थक्षेत्र पंढरपूर ते तीर्थक्षेत्र वाराणसी या तिन्ही ठिकाणी आठवड्यातून एकदा रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती। यावेळी श्री बाबा हरिविठाचे महंत विठ्ठलगिरी महाराज, चौरंगीनाथ मठाचे विश्वस्त श्री योगी रविनाथ महाराज, शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना शहर प्रमुख श्रीनिवास उपळकर, समाजसेवक गणेश भिंगारे, नागेश लिगाडे, माऊली कोळी, विशाल डोंगरे आदी उपस्थित होते। तीर्थक्षेत्र पंढरपूर ते अयोध्या, तिरुपती बालाजी आणि वाराणसी रेल्वेगाडी सुरू करावी अशी मागणी बऱ्याच वर्षांपासून भाविक भक्त व वारकरी करत होते। याची दखल घेत पंढरपूर शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या वतीने मागणी करण्यात आली। या तिन्ही ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने रेल्वेची सोय झाल्यास प्रवासाला सुलभता येईल। त्याचबरोबर या तिन्ही ठिकाणांना धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्व देखील आहे। तसेच ही 4 तीर्थक्षेत्रे जोडली गेली तर रेल्वेमुळे या भागामध्ये आर्थिक विकासही होईल। पंढरपूर हे भारताची दक्षिण काशी तसेच महाराष्ट्र आणि वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे आहे। अयोध्या हे प्रभू रामचंद्रांचे जन्मस्थान, वाराणसी शिवशक्तीचे स्थान असून 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक काशी विश्वेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे। तिरुपती बालाजी हे विष्णूचे मंदिर। या 4ही तीर्थक्षेत्रांना रेल्वेने जोडल्यास भाविकांची सोय होईल आणि या भागांमध्ये पर्यटनालाही चालना मिळेल। त्यामुळे या 3 तीर्थक्षेत्रांना पंढरपूरमधून आठवड्यातून एकदा रेल्वेगाडी सुरू करावी अशी मागणी करण्यात आली।